आपण आता IPD मॅनेजमेंटमध्ये पवन पाटील पेशंटचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याचं डिपॉझिट आणि अदर चार्जेस कसे ॲड करायचे ते बघूया. इथे राईट क्लिक केल्यानंतर इथे इनवॉइस ऑप्शन येतं. इनवॉइस ऑप्शनमध्ये इथे पवन पाटील पेशंटचे पेमेंट डिटेलची स्क्रीन ओपन होईल. यामध्ये आपण या इनवॉइस ॲड बटनवर क्लिक केल्यानंतर इथे ऑटो हे जे पेशंटचे डिटेल्स असतात ते कॅरी होतात आणि इथे ऑप्शन IPD ऑटोमॅटिकली सिलेक्ट होतो. इथे ॲड बटनवर क्लिक केल्यानंतर आपण इथे डिपॉझिट बघू शकतो. जर इथे डिपॉझिट समजा पेशंटने 25,000 डिपॉझिट केले असेल तर आपण MRPमध्ये टाकल्यानंतर ॲड आयटम जेव्हा करू तेव्हा इथे इनवॉइस डिपॉझिट ॲड होणार. इथे आपण जेव्हा सेव्ह करूया तेव्हा पवन पाटील यांच्या जे पेमेंट डिटेल्स सेक्शन अंडर इथे 25,000 डिपॉझिट अमाऊंट दिसेल. आता आपण डेली फिक्स चार्जेस जसे की जनरल वॉर्डचे रूम चार्जेस असतात तर ते ॲड करण्यासाठी आपण इथे इनवॉइस बटनवर क्लिक केल्यानंतर हा जो आपला मास्टर इनवॉइस आयटम आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकतो जनरल वॉर्ड फिक्स चार्जेस ग्रुप सिलेक्ट होईल. यामध्ये ऑटोमॅटिकली इथे आपण हे चार्जेस ॲड केलेले आहेत. रूम अँड बेड चार्जेस, त्यानंतर नर्सिंग चार्जेस, कन्सल्टेशन RMO चार्जेस आणि डॉक्टर व्हिजिट चार्जेस हे आपण डायरेक्टली इथे सिलेक्ट केल्यानंतर आणि इथे अपडेट बटनवर क्लिक केल्यानंतर हे ऑटोमॅटिकली हे चार्जेस ॲड होतात. आणि त्यानंतर आपण जेव्हा सेव्ह बटनवर क्लिक करू तेव्हा सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर हे ऑटोमॅटिकली इकडे पवन पाटील पेशंटच्या अंडर हे शो होतात. तर अशा प्रकारे इथे आपण त्यांचे चार्जेस घेऊ शकतो. याचं कन्सॉलिडेटेड इनवॉइससुद्धा जनरेट होतो. आत्तापर्यंत पेशंटकडनं किती अमाऊंट आली असेल तर ते इथे आपण बघू शकतो.